नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. बीड जिल्ह्यातून मानवतेला काळीबा फासणारी एक अत्यंत धक्कादायक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. ऊसतोडीच्या उचलीवरून एका मजुराचं अपहरण करण्यात आलं आणि तब्बल 4 दिवस त्याचा अमानुष छळ करण्यात आला. इतकंच नाही तर क्रूरतेची सीमा ओलांडत पीडित मजुराच्या तोंडात लघुशंका केल्याचा गंभीर आरोपही करण्यात येतोय. या घटनेमुळे संपूर्ण बीड जिल्हा हादरला असून ऊसतोड मजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील उमापूर येथील देविदास कापसे हे ऊसतोड मजूर म्हणून काम करतात. मात्र पैशांच्या उचलीवरून मुकादम गणेश थोरात आणि देविदास यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांनी देविदास कापसे यांचं भर दिवसा अपहरण केलं. एका अज्ञात ठिकाणी डांबून ठेवून देविदास यांना सलग 4 दिवस बेदम मारहाण करण्यात आली. शारीरिक छळ तर केलाच, पण त्यांचा अमानुष छळ करत त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आल्याचा धक्कादायक आरोप आता कुटुंबियांनी केला आहे. उचल घेतली होती, त्याचं नाव गणेश थोरात म्हणून. तो आहे खांडवीचा ट्रॅक्टर मालक आहे. त्याने उचललं डायरेक्ट कर्नाटकला नेलं. पहिलं बीडमध्ये नेलं. बीडमधून तिथं रात्र संध्याकाळ होईपर्यंत तिथे अंधार पोहोच तर तिथं थाळीवर ठेवलं. तिथून डायरेक्ट मग त्यांनी कर्नाटकला नेलं. निराणी कारखान्याला जर थांबलो तिथे ते बोलले काहीतरी तिकडे साहेबाला. ते साहेबांनी तिथे काहीतरी म्हणले असते ते मग मला तिथून डायरेक्ट त्यांनी शिरूरला नेलं. शिरूर पुण्याकडलं. तिथं त्यांनी डायरेक्ट असं एक शेड होतं पत्र्याचं. पत्र्याच्या शेडमध्ये 5-6 जणांनी मग त्या डायरेक्ट चालूच केलं मारायला. केबल पट्टेल लाता लघवी केली परत तोंडात. तुला काय करतात बघा, तू लाव घरी फोन. आणि मला फोन बी लावून नव्हतं देत. त्यांचे काय पैसे होते मी देणार होतोच ना. ते उचल घेतली होती मी त्यांच्याकडून 2 लाख रुपये. 2 लाख म्हणले, 1.5 लाख रुपये मी त्यांना दिले. राहिले फक्त 50,000 रुपये. 50,000 रुपये त्यांना म्हणलं मी 8-10 दिवसांनी तुम्हाला देऊन टाकेतो. त्यांनी तसं 2-3 दिवस थांबले लगेच त्यांनी लोकेशन घेतलं माझं. गाडीवर आम्ही 3 जण होतो गाडीवर डायरेक्ट इर्टिगा गाडी होती. गाडी नंबर होता MH02 FG 5527. सोडून आणलं आमच्या गावातल्या सरपंचाने. आता त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. मला लय त्रास झाला. अजून छातीन ते अजून झोपता पण येत नाही. या अमानुष कृत्यानंतर जेव्हा स्थानिक सरपंचांना याबाबतची माहिती मिळाली तेव्हा त्यांनी तात्काळ मध्यस्थी करत देविदास यांची मुकादमाच्या तावडीतून सुटका केली. देविदास यांची प्रकृती अत्यंत गंभीर असल्यानं त्यांना बीडच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान दुसरीकडे या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. देविदास यांच्या आईने जेव्हा गेवराई पोलीस ठाण्यात धाव घेतली तेव्हा पोलिसांनी सुरुवातीला तक्रार घेण्यास चालढकल केल्याचा आरोप आईनं केला आहे. मारहाण झाली त्याला आणि मी याला गेले, गेवराईला गेले, पियाकडे गेले. पियाला बोलले, पिया म्हणले मी केस बीस काय घेत नाही. मग मी म्हणलं त्याला घेऊन या, केस काय घेत नाही. मी त्याला मारल्यावर गेले. मला त्याने बाहेर काढलं आणि ते म्हणले पैसे घेतलेले आहेत. म्हणलं पैसे घेतलेले आहेत पण किती ते मला माहिती नाही. आणि मग मला म्हणले काय चिचूक येत का, त्याला मारलं तर मारलं, अजून मारायला पाहिजे. तर मी म्हणलं असं नका म्हणू सर, त्याला मारून खांडवीच्या रोड टाकले, रोडवर असं बोलले. मग सरपंचाने आमच्या गावातलं. हा, ते गुरुवारापासून होता तिकडे. गुरुवारी तर सोमवारी आणलं. आता मागणी कठोर त्यांच्यावर हे व्हायला पाहिजे. आणि मी अनाडी बाई, मला होत नाही. माझी विंजेगुरपी झाली. माझा एक मुलगा पुण्याला बिगारी काम करून खातोय. मला त्याच्यातलं काही माहिती नाही. पोलिसाला बोलायचं कधी मला माहिती नाही. काही करू मी तिथं कोरडी पडे. मला चक्कर आली तरी मला त्या पियाने बाहेर हाकलून दिलं. मागून याच्या मॅडमने ढकलीले, हे बाई कलमा करू नको. मी म्हणते अगं माझा मुलगा आणून द्या, तुमचं काय आहे मी देते ना. ते म्हणते तुम्ही बाहेर व्हा आणि तुमचे ते काय चुकीत का, असे बोलले मला. बीड जिल्हा हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. दरवर्षी लाखो मजूर पोटांची खळगी भरण्यासाठी स्थलांतर करतात. मुकादमांकडून मजुरांवर होणारे अत्याचार आता सीमा ओलांडू पाहतायत. या घटनेनंतर बीडमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला असून आरोपींवर कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. खांडवीचा मुकदम गणेश थोरात आहे.
या गणेश थोरात मुकादमाने उमापूरचे एक मजूर आहे, हा ट्रॅक्टरवर मजुरी करतो, ऊस तोडीतो आणि त्या ऊसतोडी मजुराला या गणेश थोरात मुकादमाने खांडवीच्या उचलून नेऊन डांबून 2 दिवस उचलून नेलं, 4 दिवस त्याला लगातार उचलून नेल्यापासून मारित होते. ह्या मजुराला उचलून नेल्यापासून उचलून पुन्हा गावच्या सरपंचाने आणून सोडवलं, त्याच्या तोंडात लघवी करूस तर मारलं. बीडला जी प्रथा लघवी करून मारायची तोंडात आहे, ही प्रथा एसपी साहेबाला पटते का? आणि गेवराई पोलीस स्टेशनचे EPI जर हात झटकून जर सांगत असले त्या मजुराला तुझी केस घेणार नाही, ते का पैसे कवड्या नाहीत, म्हणून त्या मुकादमाला जर सहकार्य गेवराई पोलीस स्टेशन जर करीत असेल, गेवराईचे DYSP करीत असतील, तर हे दुर्दैवी गोष्ट आहे. कुणाच्या तरी सांगण्याहून पोलीस प्रशासन हे खोटं बोलतंय आणि बीडच्या SP ला खोटं बोलून सांगतात. SP म्हणताय की हा बरोबर आहे, हे सगळं खोटं आहे. पण आताची मागणी माझी अशी आहे, हे जे देवीदास कापसे उमापूरचे आहेत मजूर, या मजुराला जी मारहाण झालेली आहे, या मारहाणीचा मी पहिल्यांदा निषेध करतो आणि पोलीस प्रशासनाचा बी निषेध करतो. पोलीस प्रशासन, गेवराईचे आणि बीडचे SP साहेब यांनी कठोरात कठोर शिक्षा करावा आणि ही बीडचे जी प्रथा आहे लघवी करून तोंडात मारायची, हे प्रथा बंद करावा आणि ह्या गुंडाचा ताबडतोब बंदोबस्त करावा आणि मोका अंतर्गत कारवाई करावा, ही माझी मागणी आहे. पैशांच्या देवाणघेवाणीवरून एखाद्या मजुराला अशी जनावरासारखी वागणूक देणं हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारं नाही. आता या प्रकरणात गेवराई पोलीस प्रशासन आणि आरोपी मुकादम गणेश थोरात आणि त्याच्या सहकाऱ्यांवर कधी आणि काय कारवाई करतं? पीडित देवीदास कापसे यांना न्याय मिळतो का? आणि पोलिसांच्या ढिसाळ कारभारावर गृह खातं काय पाऊल उचलतं, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय. अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र आपली बातमी.